तर सैफ अली खान याची प्रकृती ठीक आहे। सैफ अलीवर 5 तास शस्त्रक्रिया झाली। पोलिसांकडून 10 पथकं ही तपासासाठी कार्यरत केली गेली आहेत। वांद्रे सुरक्षित आहे आणि सुरक्षित राहणार असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। सैफच्या भेटीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे। तो सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। 5 तास शस्त्रक्रिया होती। त्यानंतर सैफ अली खान याची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे। ज्या पद्धतीची घटना आहे ती अतिशय गंभीर घटना आहे, भीतीदायक अशी घटना आहे आणि या विषयावर चौकशीचं काम पोलिसांनी तातडीने सुरू केलंय। या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलंय। फुटेज असतील, फोटो असतील, त्यासाठी आवश्यक क्राईमच्या एक नाही तर 10 टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील। या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे। ते सध्या आराम करतायत। एक मोठी सर्जरी जवळजवळ 5 तासापर्यंतची त्यांची झालेली आहे, ज्याला आपण जखमा वुंड्स म्हणू। अशा वुंड्स आणि जखमा 6 ठिकाणी त्यांच्यावर झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे। त्या वुंड्सवर जी सर्जरी करणं आवश्यक आहे, विशेषतः 2 ठिकाणी त्या ज्याला आपण डीप वुंड म्हणू अशा पद्धतीच्या या जखमा आहेत। त्यावरची सर्जरी जवळजवळ 4-5 तासाच्या वर झाल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे। ते ICU मध्ये विश्रांती करतायत। त्यांच्यावर योग्य प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे।